फळीमध्ये सलामी बॅटर विश्वास पाटील आणि सतीश थोरात हे दोन्ही सलामीचे बॅटर मैदानात जातील। मला वाटते जर आजचं आपण या ठिकाणी मार्किंग केलं ना तर विश्वास पाटील सर पहिल्या सामन्यामध्ये फेल झाले होते, दुसऱ्या सामन्यात चांगले खेळले, नंतर तिसऱ्या सामन्यात थोडे फेल झाले। मला वाटतं तर चौथ्या सामन्यात आहे ना विश्वास पाटलांचा खेळ आपल्याला पुन्हा एकदा भरलेला पाहायला मिळेल। आज या ठिकाणी समालोचन करण्याची संधी मिळाली, त्या संधीचं थोडंफार का होईना आम्हाला सोनं करता आलं आणि त्याचं श्रेय आमचे मित्र, जवळचे मित्र सुलक्षण भोईर उर्फ लारा सर, तसेच आमचे केतन मेहर सर या मान्यवरांच्या तसेच त्यांच्या संपूर्ण मित्रमंडळीच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी आज भाग्य लाभलं या चिंचपाड्याच्या भव्य मैदानामध्ये। रामशेठ घरत वरचोळे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी सरांना विनंती करेन आपण समालोचन कक्षामध्ये सन्मान कक्षामध्ये यायचं आहे, आपलं सरचे स्वागत आहे। चला आपण पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानामध्ये ज्या ठिकाणी सामना सुरू आहे। अंचल इंडियन आर्मी देवांशी देवन नवघर उरण या दोन संघादरम्यान प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील संघ अंचल इंडियन आर्मी घोट हा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे। सामना 5 षटकांचा आहे। सलामीच्या फळीमध्ये इथे आपण पाहतोय विश्वास पाटील रायगड का टायगर आणि त्याला नॉन स्ट्राइकला आहेत ते थोरात। सलामीचं षटक घेऊन येतील गोलंदाज, अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी केली होती तेच गोलंदाज या ठिकाणी येतील ज्यांचं नाव आहे निवृत्ती पाटील। पहिला चेंडू घेऊन येतील, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा, हा चेंडू चांगला चेंडू आणि विश्वासाची सुरुवात विश्वासाने झालेली आहे। पहिल्या चेंडूवर चेंडू जातोय सीमारेच्या पार। पहिल्या सामन्यात फेल झाले, दुसऱ्या सामन्यात चांगला खेळ केला, तिसऱ्या सामन्यात विश्वास पाटील फेल झाले आणि आता चौथ्या सामन्यात त्यांचा कदाचित खेळ भरेल। त्यांनी त्याची चुणूक दाखवली, पहिल्या चेंडूवर षटकार मारलेला आहे। पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू येतोय आमच्या समालोचन कक्षाला सलामी देण्यासाठी 4 धावा। या ठिकाणी लागोपाठच्या 2 चेंडूवर पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार, याचा अर्थ मौके के मौका और छक्कों पे चौका। काय सुरुवात केली, दिमागदार सुरुवात इथे विश्वास पाटील यांच्या बॅटीतून आपल्याला पाहायला मिळाली। या ठिकाणी गोलंदाज निवृत्ती पाटील या षटकातला तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज राहतील, राईट आर्म ओव्हर द विकेट। पुन्हा एकदा विश्वास या ठिकाणी विश्वासाने फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात। 1 धाव पूर्ण होते। मोठ्या खेळाडूची हीच मित्रांनो ओळख असते पहा, 2 लागोपाठचे 2 चेंडू मोठे फटके मारल्यानंतर तिसरा चेंडू आहे ना त्याला सन्मान दिला, मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळत असताना सुद्धा 1 धाव त्यांनी काढलेली आहे। पायामध्ये त्याच्या जरी दुखापत असली तरी खेळत आहेत आणि इथे वा काय ग्लान्स, क्लासिकल ग्लान्स, फाईन लेग, सीमारेच्या बाहेर 4 धावा। या ठिकाणी नक्कीच सतीश थोरात हे सुद्धा दाखवून देतात विश्वास यांना हम भी कुछ कम नाही आणि विश्वासच्या पावलावर पाऊल ठेवून थोरात या ठिकाणी फलंदाजी करताना एक अतिशय उत्कृष्ट असा ग्लान्सचा फटका आपल्याला पाहायला मिळाला सीमारेषेच्या बाहेर, फाईन लेग। हा चेंडू सुद्धा चांगला होता, मात्र इथे फलंदाज पूर्णपणे बीट होत आहेत। उरलेलं
काम या ठिकाणी यष्टीरक्षक पूर्ण करत आहेत आत्तापर्यंत झालेल्या चेंडूवर. हाच चेंडू काय निर्धाव गेलेला, अन्यथा सर्व चेंडूवर मोठे फटके आलेले आहेत. पुढच्या चेंडूसाठी सज्ज गोलंदाज. वाह, अलाउन द कार्पेट चेंडू तटवत आहेत ते मिड ऑफच्या दिशेने. एक धाव पूर्ण होते, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एक धाव मात्र रोखू शकत नाही आहेत आणि इथे पंचच आम्हाला सांगतात की हे षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची स्थिती आहे ती बिनबाद 16ची. षटकात 16-85 80 धावांच्या आसपास जायला काही हरकत नाही. डीजे उत्कृष्ट संगीत सकाळपासून आपण या ठिकाणी ऐकतोय, पाहतोय आणि जे लाईव्ह प्रेक्षक आहेत त्या सर्वांना या ठिकाणी स्वागत आहे. आपण दिवसभर या स्पर्धेचा आनंद लुटलात मित्रांनो. आमच्या जमान्यामध्ये यूट्यूब नव्हता, मात्र आताचे जे युवक आहेत, आता जे 40+ जे खेळाडू आहेत ते नशीबवान ठरतात, कारण तुम्हाला अख्खं जग बघत असतं, तुमचा खेळ पाहत असतात. खऱ्या अर्थाने जर आपण समालोचन कक्षाचा उमेश सर जर आढावा घेतला ना तर आपण थोडंसं दुर्लक्षित राहतो, कारण कॅमेरा आपल्याकडे नसतात जवळपास. काय मित्रा, बरोबर ना? कधीतरी असतो आपल्याकडे कॅमेरा, त्याबद्दल कॅमेरामॅनचं सुद्धा धन्यवाद. तर 5 षटकांचा सामना. विश्वास सर थोडी घाई ठेवा, थोडा स्पीडअप ठेवा सर, विनंती असेल. हा, क्षेत्ररक्षण लावा. बरोबर आहे, कैलास सर सांगतात विश्वासचा काही दोष नाही आहे, फिल्डिंग लागली नाही आहे. बरोबर, बारीक लक्ष असतं कैलास सर, तुमचं बारीक लक्ष असतं सगळीकडे. धन्यवाद आमच्या निदर्शन आणून दिल्याबद्दल. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू येतोय आमच्याकडे सीमारेषा पार. धावा मिळत आहेत 4. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. मध्ये आलेले आहेत. पुढचा चेंडू यावेळेस चांगला चेंडू होता. इथे मात्र फलंदाज पूर्णपणे बीट होते, मात्र ते पॉपिंग क्रीजला च्या आत होते, अन्यथा त्यांना डगआउटमध्ये जावं लागलं असतं. यष्टीरक्षण चांगलं झालंय. पहिल्या षटकाची पुनरावृत्ती या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या होत्या 16. आतापर्यंत इथे धावा येत आहेत. पुढच्या चेंडूसाठी सज्ज गोलंदाज आणि इथे फुलटॉच पद्धत चेंडू. अरे वा, काय प्रयत्न केला होता. चेंडू जवळपास हातातही आला होता, मात्र तो हातात चिकटला नाही, त्यामुळे झेल सुटते. दरम्यानच्या काळात एक धाव मिळते आणि ह्या एकेरी धावेच्या भरीने संघ पोचतो या ठिकाणी तो 21 अंकावर. आतापर्यंत उमेश सर सकाळपासून मला इथं आमचे पाटील सर सुद्धा बोलले की 21 आकडा हा लकी आहे. आता हा लकी आकडा फलंदाजी करणाऱ्या संघाला लकी ठरतो की गोलंदाजी करणारा, या चेंडूवर आपल्याला कळणार आहे. आतापर्यंत धावा आल्या ते 21. पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतील ते मंदार लवेकर. उजव्या हाताने राईट आर्मवर विकेट मारा. हा सुद्धा चेंडू बऱ्यापैकी, आणि याच्यावर सुद्धा एक धाव मिळेल. फंबल झाले थोडेसे. दुसरी धाव येते का नाही, कारण विश्वास पाटील यांना दुसरी धाव घेण्याची त्या ठिकाणी संधी नाही मिळणार, कारण थोडेसे इंजर्ड आहेत. ते पायामध्ये थोडेसे त्यांची किरकोळ दुखापत आहे, त्यामुळे ते जास्त चौकार आणि षटकारावर त्यांचा भर असतो. आणि ह्या एक धावेनंतर आपण संघाची स्थिती या ठिकाणी पाहिली ती बिनबाद 22 अशी. हा सुद्धा चांगला कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये चेंडू जातोय आणि धावा मिळतील ते 4. चौकार. आणि याच चौकाराच्या भरीने संघ पोहोचतोय तो 26 अंकावर. दरम्यानच्या काळात कोणताही गडी बाद झालेला नाही. मंदार
पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि फलंदाजीसाठी सज्ज आहेत ते सतीश थोरात, नॉन स्ट्राईकला विश्वास पाटील. दोन्ही सलामीवीर. अतिशय चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा यावेळेस सुद्धा चेंडू जातोय लॉंग स्टॉपला. धावा मिळतील 4. येतोय पंच सांगतात हा बाईच्या स्वरूपात 4 धावा येतात. धावा मित्रांनो कशा येऊत, धावा येणं फार महत्वाचं असतं. 4 धावांच्या भरीनंतर संघ या ठिकाणी पोहोचतोय तो मात्र 30 या अंकावर. जवळपास 75च्या आसपास हा संघ पोहोचू शकतो. आतापर्यंत मी सकाळपासून जी मार्किंग केली ना ते घोट संघ प्रत्येक सामन्यामध्ये प्रथमच फलंदाजी केलेली आहे आणि प्रत्येक सामन्यामध्ये ओपनिंग चांगली झालेली आहे त्यांची. आणि धावा डिफेन्स करताना हा संघ जिंकलेला आहे. एक वेळेस 2 वेळेस हा संघ. तर आता नवीन गोलंदाज येतील. वैयक्तिक तिसरं आणि सांघिक माफ करा वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येतील ते मात्र किशोर घरत. हा धावा 30 आहेत मित्रा. धाव संख्या 30. दुसऱ्या षटका अखेर तिसरं षटक सुरू होत आहे आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजाने विश्वास टाकलाय तो या ठिकाणी किशोर घरत यांच्यावर. पहिला चेंडू वेगवान गोलंदाजी पहा. एक जवळपास 20 पावलांचा रनअप आहे. 38 सर्कलच्या जवळपासनं चेंडू फेक करण्याची त्यांची इरादा. मात्र यष्टीरक्षकाला मानावं लागेल की क्लोज किपिंग एवढ्या फास्टर बॉलरला सुद्धा क्लोज किपिंग करताना यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा विश्वासच्या बॅटीतून एक तडाखा. मात्र हा चेंडू ट्रॅव्हल होतो मिड विकेट आणि काऊ करण्याच्या दिशेने 1 धाव मिळते. 1 धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती होती ती 31 धावा. हळूहळू धावसंख्या वाढते. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकात 70, 75 ते 80च्या आसपास धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल घोट संघाचा. मात्र या ठिकाणी वा अतिशय चांगला चेंडू यॉर्क लाईनचा चेंडू. त्याच्यावर मात्र एक स्क्वेअर लेगच्या पंचांच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव मिळते. 1 धावेच्या भरीनंतर संघाची स्थिती या ठिकाणी होते ती बिनबाद 32 अशी होते. देवांश 11 नवघर उरण हा संघ सुद्धा तितकाच ताकदीचा संघ आहे. 2 संघातील फाईट प्रेक्षणीय होईल. वाह विश्वासचा तडाखा. चेंडू जातोय सीमारेच्या पार. धावा येतील 6. षटकार. वा वा क्या बात आहे. विश्वास पाटील नावाप्रमाणेच ब्रँड. एक ब्रँड आहे क्रिकेटमधलं एक ब्रँड. मित्रांनो आज आपण जर रायगडचा टायगर उस्मान पटेलला संबोधला असले तरी पहिला टायगर विश्वास पाटील आहे हे विसरून चालणार नाही. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. या ठिकाणी पहा पंच आमच्याकडे वळतायत सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे. 1 धाव वाढेल. 1 चेंडू वाढेल आणि अतिरिक्त धावेनंतर संघाची स्थिती या ठिकाणी होईल ती मात्र 39 धावा. 39 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. धावांची गती झपाट्याने वाढते. विश्वास पाटील आणि थोरात. पुन्हा एकदा विश्वासचा तडाखा. मात्र चेंडू उंची जास्त लांबी कमी आणि इथे मात्र विश्वास पाटीलची खेळी समाप्त होताना पाहायला आपल्याला मिळते. पहिला गडी बाद होतोय. धावसंख्या आहे 39. भारत का बच्चा बच्चा जय या ठिकाणी बोलेगा
अतिशय चांगलं संगीत. जय शिवराम बोलेगा भारत का बच्चा. आणि या ठिकाणी विश्वासने अतिशय चांगली खेळी करून आपल्या संघासाठी योगदान दिलेलं आहे. ते 19 धावांचं योगदान. श्रीकांत भोपी चिंचपाडा गावचे सन्माननीय व्यक्ती, ज्यांना विनंती आहे आपण समालोचन कक्षात सन्मान कक्षात येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. शेवटच्या सामन्यात का होईना तुमचं या ठिकाणी आम्हाला आगमन लाभदायक आहे. चला पुढच्या चेंडूसाठी सज्ज. वाह, अलॉंग दी कार्पेट चेंडू तटवतो. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का? होईल कदाचित, नाही. आणि इथे काय होतंय, हात लागला की चेंडू लागला. पंच सांगतात हात लागलाय. एक धाव मात्र होते. बाल बचावले तिथे फलंदाज, नॉन स्ट्राईकचा फलंदाज इथे मात्र नशीबवान ठरतोय. आणि या जीवदानाचा कितपत लाभ ते मिळवतात हे येणारा काळ सांगेल. आत्तापर्यंत धावा आल्यात त्या 40 धावा आत्तापर्यंत आल्यात. मान्यवरांचं सरचे स्वागत. वेलकम सर. आणखी कोणी जर मान्यवर इतरच उभे असतील तर त्यांना विनंती आहे आपण सन्मान कक्षात या. आणि इथे एक जोरकस फटका. एक धाव पूर्ण होते. थोडासा फंबल आणि धावा पुन्हा एकदा चौकार मिळतोय. 4 धावा. डीजे विश्वास घ्या. हाय पाणी आहे. तर हे तिसरं षटक या ठिकाणी समाप्त होते. तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 14. आत्तापर्यंत एकूण 3 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 44 झालेली आहे. म्हणजे जवळपास 15च्या आसपास सरासरी. गोलंदाज नवीन. आणि इथे मात्र षटकार येतोय. साईड स्क्रीनवर चेंडू आदळतोय. पंच आमच्याकडे वळतायत, सांगतात हा आहे षटकार. डीजे धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी आणि ह्या गोलंदाजांनी घंटी नक्कीच वाजवली आहे. आणि आज शुक्रवार बरेच लोक संध्याकाळी अंटीची घंटी वाजवतील. आणखी एक धक्का, दुसरा धक्का बसतोय घोट संघाला. आणि दुसरी सफलता देवांश 11 नवघर उरण या संघाला. डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. आपण पाठोपाठ 2 गडी बाद होताना पाहिले. पहिल्या गाड्यासाठी विश्वास पाटील आणि थोरात यांची चांगली भागीदारी, 39 धावांची भागीदारी झाली होती. त्याच्यानंतर मात्र कुठेशी कोणाची दृष्ट लागली की काय असं वाटते. आणि लागोपाठ 2 गडी बाद झाले आहेत. पुन्हा एकदा सामन्यात रंगत निर्माण होते. 3 षटका अखेर संघाची स्थिती या ठिकाणी झाली आहे ती मात्र 50 धावा. ओव्हर आहे नाही, 4थं ओव्हर आहे नाही. हा, वैयक्तिक दुसरा आणि सांघिक. वाह, चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाज मंदार यांच्याकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 3 षटकामध्ये धावांची लयलूट झाली होती. मात्र हे 4थं षटक बऱ्यापैकी हाताळताना आपल्याला मंदार पाहायला मिळत आहेत. धावांचा वेग वाढवावा लागेल, कारण हा सामना आहे ना मित्रांनो, करो या मरो. या सामन्यातील विजय संघ असेल ना तो सुपर 3 साठी क्वालिफाय होईल. आणि हारणाऱ्या संघाला 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हा चेंडू, वा, फाईन लेगच्या मध्ये चेंडू तटवतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय तो फाईन लेग सीमारेषा बाहेर. 4 धावा.
धावसंख्या 54 झालेली आहे. धावांचा आलेख वाढत आहे. अगोदरच्या 2 षटकामध्ये 30 धावा आल्या होत्या. नंतरचं तिसरं षटक थोडं बऱ्यापैकी होतं. यावेळेस पुन्हा एकदा बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी होतो का? हो, यशस्वी होतोय. 1 धाव मिळते. पंच लेग बाय आहे का? यस, लेग बाय. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 1 धावेच्या भरीनंतर आपण पाहतो संघाची स्थिती होती ती 55 धावा. मित्रांनो, धावा कशाही होत, लेग बाय असो, व्हाईट असो, बायज असो, ओव्हर थ्रो असो या नो बॉलची असो, धावा येणं फार महत्त्वाचं असेल. कारण हा एक महत्त्वपूर्ण सामना आहे. आज जरी सामने 11:30-12ला सुरू झाले तरी वेळेत पूर्ण होत आहेत. यावेळेस काय होते, पंच आमच्याकडे वळत आहेत, सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे. 1 धाव वाढेल, 1 चेंडू वाढेल आणि अतिरिक्त धावेनंतर संघाची स्थिती या ठिकाणी होती 56 धावा. मिस्टर एक्स्ट्रामध्ये 1 वाढ होते. गोलंदाज मंदार पुन्हा एकदा सज्ज होतील. फलंदाज त्या ठिकाणी आहेत ते थोरात आणि इथे मात्र फलंदाज बाद आहेत. मिळतोय तो या ठिकाणी मात्र अंचल इंडियन आर्मी घोट संघाला. आतापर्यंत धावसंख्या चांगली आहे. 4थं षटक. पहिल्या षटकात धावा आले तर 16, दुसऱ्या षटकात धावा 14, तिसऱ्या षटकात धावा 14 आणि 4थ्या षटकात धावा 12. म्हणजे आलेख थोडासा उतरत चाललेला आहे. 4 षटकांच्या अखेरीस संघाची स्थिती 56 धावा. अब तक 56. पहिल्यांदा 56चा आकडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र शेवटचं षटक असेल. या षटकात 10-12 धावा आल्या ना कैलास सर, तर सामन्यामध्ये एक गंमत निर्माण होईल, रंगत पाहायला आपल्याला मिळेल. कारण या ठिकाणी आपण जर पाहिलं ना तर देवांश इलेव्हन नवघर उरण हा संघसुद्धा, त्यांच्याकडे सुद्धा मोठी फलंदाजीची मोठी फळी पाहायला मिळते. त्यांनी दोन्ही सामन्यामध्ये धावा 80+ धावा केल्या होत्या. गोलंदाज अंकुश, स्विंगचे सुलतान. नक्कीच त्याने सुद्धा या स्पर्धेत उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे. 1 सामन्यामध्ये चक्क त्यांना मॅन ऑफ द मॅचचं सुद्धा पारितोषिक देण्यात आलं होतं. तर तेच या ठिकाणी गोलंदाज येत आहेत. अंकुश टकले. अंकल भैरत तक्का यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सरचे स्वागत आहे. पूर्व क्रिकेटर, लेजंड खेळाडू, आपलं सुद्धा सन्मान. या ठिकाणी मात्र काय होतंय, फलंदाज चक्क त्रिफळाचीत होत आहेत आणि आणखी एक कॅच आउट. हो, कॅच आउट झालेत. झेलबाद फलंदाज. राजा केणी उर्फ चाचू यांना सुद्धा या ठिकाणी विनंती आहे की आपण त्वरित सन्मान कक्षात या. जे मान्यवर या ठिकाणी इतरस्त कुठं उभे असतील त्यांना विनंती आहे, आपली या ठिकाणी आसन व्यवस्था आहे, आपल्याला सन्मानपूर्वक या ठिकाणी आमंत्रित करण्यात येत आहे. तर आता मात्र शेवटचं षटक सुरू आहे. अंकुश टकले. वाह, काय गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला होता आणि दुसरा चेंडू सुद्धा या ठिकाणी त्यांनी डॉट म्हणजे निर्धाव टाकलेला आहे. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील या इनिंग्समधील. वा वा वा, क्या बात आहे.
उमेश सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे. लेग स्पिनचे बादशाह तुम्ही का त्यांना संबोधलं त्याचं उत्तर त्याने आता इथे दिलेलं आहे. आत्तापर्यंत त्यांनी 3 चेंडू हाताळलेत आणि 3ही चेंडू कोणती धाव न घेता, आणि पहा चौथा चेंडू सुद्धा इथे लेग स्पिनच्या पद्धतीने आला आणि पण फलंदाजाला वाटला चेंडू स्क्वेअर असेल, लेग स्टंपच्या बाहेरून जातो, मात्र तो लेग स्पिन झाला आणि एक यष्टी उखाडून निघून गेला. आणखी एक धक्का बसतोय इथे आपण पाहतो घोट संघाला. पहिल्या गड्यासाठी मोठी भागीदारी झाली होती 39ची. नंतर उमेश सर थोडासा पडझड होताना आपल्याला इथे पाहायला मिळाली. आतापर्यंत धावसंख्या स्थिर आहे ती 56 या अंकावर. अब तक 56. या 56 धावावर गडी बाद झालेत. 3 गडी बाद, तब्बल 3 गडी बाद झाले एकच अंकावर. काहीसा हा अंक घोट संघासाठी थोडासा अनलकी अशुभ अंक होऊ शकतोय. तर अंकुश टकले आतापर्यंत 4 चेंडू टाकले, त्यामध्ये एकही धाव न देता 1 गडी बाद केलेला आहे. मला वाटते कदाचित बॉबी यांनी जो षटक हाताळला होता ना अगोदर निर्धाव, आणि इथे बॅक टू बॅक आणखी एक धक्का बसतोय. 5वा चेंडू देखील निर्धाव, आणि बॉबी राय यांचा जो विक्रम आहे तो कदाचित धोक्यात येऊ शकतो का? कारण त्यांनी बॉबी राय यांनी सुद्धा एक षटक हाताळत असताना निर्धाव षटक हाताळलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी एक गडी सुद्धा बाद केला होता. मात्र इथे अंकुश टकले आत्तापर्यंत 5 चेंडू हाताळले, त्यामध्ये एकही धाव न देता 2 गडी त्यांनी बाद केलेले आहेत. शेवटच्या चेंडूवर कोणता फटका येईल हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल. चला, शेवटचा चेंडू खेळण्यासाठी फलंदाज जातोय सुधीर. हां, गोलंदाजी अतिशय चांगली करतात. आता शेवटचा चेंडू मोठा फटका मारावाच लागेल, कारण 56 धावा झालेल्या आहेत. या चेंडूवर जर चौकार षटकार आला ना तर 60+ धावा होतील. हा हा, चांगला फटका आहे क्षेत्र. आणि हो, मी बोललो होतो ना 6 धावा येत आहेत, पंच आमच्याकडे वळत आहेत, आणि अशा प्रकारे इथे पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय आणि धावा येत आहेत त्या 62 धावा. 63 धावांचं आव्हान असेल. चला, चांगली धावसंख्या उभारलेली आहे. या ठिकाणी 62 धावा केलेल्या आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना अंचल इंडियन आर्मी घोट आणि देवांश 11 नवघर उरण या संघासमोर 63 धावांचं मोठं आव्हान ठेवलेलं आहे. काही क्षणातच दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. तत्पूर्वी आपण DJ मास्तरला एक संधी देऊया. हॅलो हॅलो, या ठिकाणी आपण एक गाणं ऐकलं आणि ह्या गाण्यालाच अनुसरून मी बोलतोय. आजूबाजूला डोंगर, मध्ये चिंचपाडा गाव अतिसुंदर. उमेश सरांचं गाव आहे. नक्कीच उमेश सरांना सुद्धा आनंद झाला असेल, कारण हा जो एक आमच्या भागामध्ये जेव्हा काही गायक गाणी गातात ना तर त्या गावाचं त्या गाण्यामध्ये उल्लेख असतो. असाच उल्लेख मी करतोय. आजूबाजूला डोंगर आणि इथे या डोंगराच्या मध्ये चिंचपाडा गाव सुंदर. चला, मान्यवरांना विनंती आहे आपण येऊन सन्मान कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. चला, घोट संघाला विनंती आहे आपलं त्वरित क्षेत्ररक्षण लावा. आज खऱ्या अर्थाने सामने जरी उशिरा सुरू झाले असले
तरी वेळेत संपतायत याचं या ठिकाणी नक्कीच सार्थ अभिमान आहे. या ठिकाणी केतन मेहर सर असतील, आमचे लारा सर असतील, आणखी त्यांचे सर्व मित्रमंडळी आज खऱ्या अर्थाने आम्हाला समालोचन करण्यासाठी संधी दिली. तसेच आमचे उमेश भोईर सरांना इथे स्कोररची संधी, तसेच आमचे DJ मास्तर असतील, आमचे लाईव्ह प्रेक्षक असतील, मंडप डेकोरेटर सर्वांना या ठिकाणी जी संधी दिली, ह्या सर्वांच्या वतीने मी खऱ्या अर्थाने ह्या सर्व संयोजक आयोजकांचे आभार मानतो. चला सामना सुरू करा. पंच ताकीद द्या त्यांना आपण, कारण नंतर सूर्यप्रकाश गेल्यानंतर कोणाचा अपील चालणार नाही. जर्सी क्रमांक 97 निर्दोष घरत आणि त्यांच्यासोबत त्यांचे संघ सहकारी कैलाश, दुसरा कोण आहे? किशोर घरत. किशोर घरत हे दोन सलामीवीर मैदानात जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला जरा क्षेत्ररक्षण त्वरित सजवाय. घोट संघाला विनंती असेल त्वरित आपण आपलं षटक सुरू करायचं आहे. चला इथे 62 धावा करून 63 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. अंचल इंडियन आर्मी घोट या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 5 षटकामध्ये 62 धावा करून 63 धावांचं मोठं आव्हान देवांश 11 नवघर उरण या संघासमोर ठेवलेलं आहे. उरण संघाने लागोपाठचे 2 सामने जिंकलेत. त्याच्यानंतर अंचल इंडियन आर्मी संघाने सुद्धा पहिला सामना हरल्यानंतर ह्या सामन्यामध्ये या स्पर्धेत मुसंडी मारली आणि अंतिम सामना आजच्या दिवसातला खेळण्यासाठी ते पात्र झाले आहेत. आता या 2 संघातील सामना जो संघ विजय होईल या संघ खऱ्या अर्थाने सुपर 3 मध्ये रविवारी या मैदानात खेळेल आणि जो हरणारा संघ असेल त्या हरणाऱ्या संघाचं या स्पर्धेतलं आव्हान, या स्पर्धेतला प्रवास इथेच समाप्त होईल. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. चला सामना सुरू करा. गोलंदाज सुधीर पाटील. आज खऱ्या अर्थाने सुधीर पाटीलने प्रभावित केले, अतिशय चांगले. तसेच या ठिकाणी आपण पाहिलं बॉबी राय या गोलंदाजाने आत्ता शेवटचं जे षटक ज्याने हाताळलं ते अंकुश टकले यांनी सुद्धा आजच्या दिवसामध्ये आपल्याला प्रभावित केलेला आहे. पहिला चेंडू वेगवान, वाह, आणि हो पहिल्या चेंडूवर इथे धक्का बसतोय, फलंदाज होतोय बाद. संघाला मोठा झटका मिळतोय तो फलंदाजच्या रूपामध्ये, किशोर घरतच्या रूपामध्ये. वैज्ञानिक दबाव सुद्धा येत असतो फलंदाजावर. आतापर्यंत 89 आजची हायेस्ट 88 आजची हायेस्ट धावसंख्या आहे, ती सुद्धा उरण संघानेच बनवली होती. आता मात्र नवीन 3ऱ्या क्रमांकावर फलंदाज जात आहेत, ज्यांचं नाव आहे प्रमोद पाटील. आपल्या संघ सहकार्याबरोबर सल्लामसलत करताना सुधीर, गोलंदाज सुधीर यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजीचं आपल्याला प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. पहिलं षटक हाताळत असताना पहिल्या चेंडूवर त्यांनी एक गडी, महत्वपूर्ण असा गडी बांधला. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील. वाह, हा सुद्धा चांगला चेंडू. मात्र इथे थोडं क्षेत्ररक्षक फंबल होतोय, चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा मिळत आहेत 4, येतोय दणदणीत चौकार. तर अगोदरचे चेंडू हाताळत असताना चांगला चेंडू, नंतर मात्र थोडा क्षेत्ररक्षक इथे फंबल झाले, अन्यथा हा फटका अडवला गेला असता. दरम्यानच्या काळात 4 धावा मिळतात आणि 4 धावांनी संघाची जो श्री गणेशा धाव फलक आहे तो मात्र ओपन होतोय. 4 धावा मिळत आहेत. थोडासा क्षेत्ररक्षणाबद्दल 5 षटकांच्या सामन्यामध्ये आपण आजपासून 2 षटकं हे पॉवर प्लेची ठेवलेली आहेत आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना सुधीर, वाह,
अतिशय चांगला चेंडू, ह्या चेंडू अगदी जमिनीलगत, याचा अर्थ आमच्या समालोचकांच्या भाषेत बोलायचं सबमरीन डिलिव्हरी, असा हा चेंडू इथं हाताळताना आपल्याला पाहायला मिळाला. कोणत्या प्रकारची धाव नाही, कोणत्या प्रकारचा धोका नाही, धावसंख्या स्थिर आहे, ती मात्र 1-4 अशी. सुधीर पुन्हा एकदा सज्ज होतील. 20 पावलांचा रनअप आहे त्यांचा आणि उंच चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे का पाहावं लागेल. आहे, मात्र त्याच्याकडून इथे झेल सुटतोय. पंच आम्हाला सांगतात ह्या 4 धावा आहेत. येतोय दणदणीत चौका. मध्ये श्रोत्यांचे या ठिकाणी मनोरंजन करताना डीजे ऑपरेटर 4 धावांच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती या ठिकाणी होती ती 8 धावा, 2 चौकार. 8 धावांमध्ये 2 चौकार आतापर्यंत आले. सुधीर यांच्या 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. शेवटचा सामना आजच्या दिवसातील क्वालिफाय सामना. विजयी संघ जो असेल तो सुपर 3ला क्वालिफाय होणार आहे. चला, थोडी घाई करायची आहे. सूर्यप्रकाशचे नंतर मिळणार नाही आपल्याला, अंधारात खेळावं लागेल. कदाचित तुम्हाला जर चेंडू नीटसे कळायला पाहिजे तर थोडीशी घाई करावी लागेल. सुधीर पुन्हा एकदा चेंडू उंच आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि हो, अचूक झेल पकडतोय आणि या ठिकाणी फलंदाजाचा खेळ संपवतोय. उत्कृष्ट संगीत, छत्रपती शिवाजी महाराजांचा मान सन्मान आणि त्यांची कीर्ती या ठिकाणी गाजवणारा हा संगीत. एक आणखी धक्का बसला आहे, तो आपण पाहतो देवांश 11 नवघर उरण या संघाला. तो पण येईल नंतर. तर नवीन फलंदाज जयेंद्र कडू. धावसंख्या मोठी आहेत, फटके सुद्धा मोठे मारावे लागतील जर का सामना जिंकायचा असेल, कारण हा अतिशय महत्त्वाचा सामना. करो या मरो, हिट आउट या गेट आउट. चला, सुधीर 2 चौके खाल्ल्यानंतर सुद्धा न डगमगता पुढचा चेंडू अतिशय चांगला टाकला होता. वेगवान गोलंदाजी आणि हा मात्र षटकार. 6 धावा मिळत आहेत. सुधीरच्या या बॉलिंगवर एक आणखी घणाघाती फटका आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज होते त्या ठिकाणी जयेंद्र कडू आणि 6 धावांच्या भरीनंतर धावसंख्या 14, त्यामध्ये 1 षटकार आणि 2 चौकाराचा समावेश होता. पहिल्या षटकामध्ये याचा अर्थ काहीतरी निश्चित चांगलं घडेल. फलंदाजी करणारा संघ कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जवळपास 12:30च्या सरासरी धावा करायच्या आहेत, मात्र इथे 14 धावा आल्यानंतर नक्कीच असं जाणवतंय की उरण संघ सुद्धा सांगत असेल घोट संघाला की हम भी कुछ कम नाही, आम्ही तरी कच्च्या गुरुचे चेले नाही आहोत, आम्ही सुद्धा तुमच्या धावांचा पाठलाग करू शकतो. आता गोलंदाज येतोय विश्वास पाटील, मॅन फ्रॉम खारघर. आपल्याकडे 2 विश्वास आहे. एक विश्वास, वाह वाह वाह, क्या बात है, लेट कट, चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा मिळत आहेत 4, येतोय दणदणीत चौका.
आणि या चौकाराच्या भरीनंतर आपण पाहतोय धावफलकावर धावसंख्या होत्या त्या 18 धावा. चांगली सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा इथे कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये चेंडू तटवतो. चेंडू आवाक्या बाहेर आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. धावा मिळतात 4 आणि येतोय लागोपाठच्या चेंडूवर दुसरा चौकार. धन्यवाद. उत्कृष्ट संगीत, प्रेक्षकांचा मनोरंजन करणारा हा संगीत आपल्याला पाहायला मिळतोय. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 घणाघाती चौकार आलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. या चेंडूवर उंच फटका एक क्षेत्ररक्षक आहे का? आहे, मात्र त्यांच्या आवाक्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. लागोपाठच्या चेंडूवर तिसरा चौकार येतोय. उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. निर्दोष घरत यांच्या बॅटीतून आकर्षक फटकेबाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 चौकार आले आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल आणि इथे मात्र पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडू कव्हर आणि मिडऑफच्या मध्ये टटवतो. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण आहे या ठिकाणी दरम्यानच्या काळामध्ये. आणि ह्या एकेरी धावेच्या भरीनंतर संघ या ठिकाणी पोहोचणार आहे. तो मात्र धावा होत आहेत 27 धावा. 63 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल ज्याचं नाव आहे विश्वास पाटील. चांगला चेंडू होता, मात्र इथे चांगलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एकच धाव मिळते. अठ्ठावीस आणि आता धावांची गरज असेल ती. चेंडू उंच आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि अचूक झेल घेतला जातोय. आणखी एक धक्का इथे बसतोय देवांश 11 नवघर उरण संघाला आणि अंचल इंडियन आर्मी संघाला आणखी एक सफलता या ठिकाणी मिळते. फलंदाज लागोपाठच्या दोन्ही षटकामध्ये प्रत्येकी 14 धावा आलेल्या आहेत. याचा अर्थ 2 षटका अखेर संघाची स्थिती 28 झालेली आहे. आता धावा करायच्या असतील त्या 35 धावांची आवश्यकता असेल. चेंडू उरतात ते 18 चेंडूमध्ये 35 म्हणजे जवळपास 12च्या सरासरीने धावा इथे कराव्या लागतील. सुरुवात तर चांगली झालेली आहे. 63चं टार्गेट आहे. 35 28 झाले ना. 28 धावा 2 षटकात म्हणजे प्रति षटकाला 14ची सरासरी आलेली आहे. अजूनही 3 षटकं उरलीत म्हणजे 18 चेंडू उरत आहेत आणि त्याच्यामध्ये 35 धावा म्हणजे जवळपास प्रति षटकाला 12च्या सरासरीने इथे धावा कराव्या लागतील. थोडी सरासरी खाली आलेली आहे. फलंदाजी करणाऱ्या संघासाठी एक आनंदाची बाब असेल ही. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलेले आहे. इथे 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही. थोडंसं लेझी क्रिकेट तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं स्लो होतं आहे. क्षेत्ररक्षकांना थोडासा दमखम दाखवावा लागेल. हा अतिशय महत्त्वपूर्ण नॉकआउटचा सामना आहे. तुम्हाला परत संधी नाही आहे. कृपया लेझी क्रिकेट खेळू नये. फास्ट खेळा. सूर्यप्रकाश कमी होत चाललेला आहे. वा वा वा. पंच आमच्याकडे वळत आहे. सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे. व्हाईट बॉल. 1 धाव वाढेल. 1 चेंडू वाढेल. कृपया पंचांकडे वादविवाद करू नये. पंच प्रशिक्षित पंच आणि मोठ्या मोठ्या स्पर्धेत पंच म्हणून काम पाहणारे पंच आहेत. 1 धाव वाढते.
थोडासा मला वाटते रनअपमध्ये चूक झाली असावी, त्यामुळे चेंडू न टाकता पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कडे गोलंदाज जात आहेत सुधीर. वैयक्तिक हे दुसरं षटक आहे त्यांचं. आणि हा चेंडू सुद्धा इथे काय होतंय मित्रांनो, इथे मात्र क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत आणि धावा 4 मिळत आहेत. नक्कीच नक्कीच अतिशय चांगलं गीत. आमच्या भागामध्ये आपण जेव्हा बाल्या डान्स बोलतो ना गणपतीमध्ये, त्यातील हे सुंदर गाणं DJ ऑपरेटरकडून वाजवण्यात आले. धन्यवाद. बऱ्याच दिवसांनी अशी गाणी ऐकण्याची संधी ते उपलब्ध झालेली आहे. आणखी एक धक्का बसलेला आहे. देवांश 11 नवघर उरण आणि इंडियन आर्मी अंचल इंडियन आर्मी घोट या संघाला आणखी एक सफलता. अजूनही सामना स्थिर आहे. दोन्ही संघाला समान संधी असेल. अजूनपर्यंत आपण सांगू शकणार नाही सामना कुठे जातोय, कुठल्या संघाच्या बाजूने सामना जाईल हे सांगणं अतिशय चुकीचं होईल. कारण अजूनही चेंडू शिल्लक इथे असतील. आणखी या षटकातले 3 आणि येणारे षटकातले 2 षटकातले 15 चेंडू शिल्लक असतील आणि 15 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता असेल. चला पुन्हा एकदा सुधीर वेगवान गोलंदाजी. हा चेंडू सुद्धा वाह आणि अचूक झेल पहिल्या स्लिपमध्ये घेतला जातोय. दोन पंच या ठिकाणी डिस्कस करतायत. कृपया घाई करू नये. पंच नाबाद आहे ना. ओके. तर फलंदाज इथे नॉट आउट आहे. मात्र चेंडू निर्धाव गेला आहे हे मान्य करावं लागेल. कोणत्या प्रकारची धाव आली नाही आहे. अजूनही 29 धावांची आवश्यकता असेल. पुढचा चेंडू सुधीर यांचा. यावेळेस मात्र नक्कीच फलंदाजाला परतावं लागेल. अजूनही 29 धावांची आवश्यकता असेल. नवीन फलंदाज गेलेले आहेत ते अंकुश टकले, ज्यांनी अगोदरच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट असं शेवटचं षटक हाताळलं होतं. तेच अंकुश आता या ठिकाणी फलंदाजीमध्ये कसा गोलंदाजावर अंकुश ठेवतात
आणि मुक्त फलंदाजी करतील हे पाहणं सुद्धा फार महत्त्वपूर्ण असणार आहे. या षटकातला चेंडू शेवटचा चेंडू आहे. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू, याचा अर्थ अजूनही 13 चेंडूंचा खेळ बाकी आहेत आणि 29 धावांची आवश्यकता असेल. काय गोलंदाजी केले सुधीर याने, अतिशय आजच्या दिवसामध्ये प्रभावित केले त्यांनी. आणि हा सुद्धा वा काय चेंडू फेक, उत्कृष्ट या ठिकाणी चेंडू फेक केलेली आहे. षटक मात्र तिसरं समाप्त झाले. आता 2 षटकं म्हणजे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 29 धावांची आवश्यकता असेल ती देवांश 11 नवघर उरण या संघाला. तर धन्यवाद. अतिशय उत्कृष्ट गीत. मला असं वाटतं या ठिकाणी जसं काही बाल्या डान्स चालू आहे अशी गाणी आपण वाजवत आहे. अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केलात, त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये अगदी उडाव गाणी आणि आता डान्सची गाणी म्हणजे बाला डान्स गाणी. तर आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 29 धावांची आवश्यकता असेल. सामना अतिशय चुरशीचा. प्रति षटकाला 14.5च्या सरासरीने इथे धावा कराव्या लागतील. आणि सुधीर आणि 2 षटक हाताळत असताना चांगली कामगिरी इथे केलेली आहे. या षटकात मात्र सुधीरकडून धावा आल्या होत्या फक्त आणि फक्त 6 धावा आणि गडी सुद्धा बाद केले होते. 2 गडी बाद केले होते. 2 षटक 20 धावा आणि 4 गडी बाद केले. वा सुंदर गोलंदाजी. टाळ्या झाल्या पाहिजे सुधीरच्या या गोलंदाजीसाठी नक्कीच. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि गोलंदाज आहेत सतीश थोरात. सतीशने चला जरा थोडेसे त्या ठिकाणी पहा जे अडचण आहे ती दूर करा. अडचण आलेली आहे पहा. अरे वा काय गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव गेलेला आहे. आता 11 चेंडू आणि 29 धावांची अजूनही आवश्यकता असेल. विजय भोईर यांना विनंती आहे आपण समालोचन कक्षामध्ये सन्मान कक्षात यायचं आहे. या सचिन पाटील तुम्हाला या ठिकाणी निमंत्रित करतायत. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू हाताळताना पाहायला मिळतो गोलंदाज. वा काय गोलंदाजी. आता मात्र 10 चेंडू आणि 29 धावा. प्रति चेंडूवर 3 धावा कराव्या लागतील. चांगली गोलंदाजी. एक फसव्या पद्धतीची गोलंदाजी. मात्र यावेळेस चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळते 6. येतोय दणदणीत षटकार आणि डीजे मास्टरला संधी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पुन्हा एकदा आपण लक्ष केंद्रित करू या मैदानाकडे. चांगला अतिशय चुरशीचा सामना सुरू आहे. यावेळेस पाहूया गोलंदाज आपल्या फॉलो थ्रोमध्ये अचूकचे झेल घेतोय आणि फलंदाजाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. आणखी एक धक्का बसतोय तो देवांश 11 नवघर उरण आणि घोट संघाला आणखी एक सफलता इथे मिळते. आता मात्र चेंडू शिल्लक राहतील. उमेश सर मला सांगतील 8 आणि धावा करायच्या त्या 23 धावा म्हणजे 8 त्रिक 24. गणित पुन्हा एकदा तसंच आहे. प्रति चेंडूवर 3 धावा कराव्या लागतील. सोप्या भाषेत बोलायचं झाल्यास 18च्या सरासरीने इथे धावा कराव्या लागतील. फलंदाजाचं नाव जरा कळवा. विनेश. ओके. तर नवीन फलंदाज येतोय विनेश. देवांश 11 नवघर उरण संघाची थोडीशी नाजूक स्थिती. अजूनही या स्थितीतून ते सावरू शकतात जर मोठे फटके आले तर. वा वा वा. हा सुद्धा एक चांगला चेंडू आहे.
काय ज्या ठिकाणी चेंडू फेक केली जाते, एक षटकाराचा जर अपवाद वगळला ना तर ह्या गोलंदाजांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली, फसवी गोलंदाजी. प्रत्येक दोन्ही बाजूला चेंडू अडवण्याची फिरवण्याची कला ते अवगत आहेत त्यांना. हा चेंडू सुद्धा इथे पाहूया, चेंडू सीमारेच्या पार जातोय, धावा मिळतील 4, येतोय दणदणीत चौकार. उत्तर देऊन टाक. बाईनी काय बोलला आणि आता बाप्या काय बोलतोय. तर चांगली इथे आपल्याला डबल बारी ऐकायला मिळते. या 4 धावानंतर संघाची स्थिती इथे झाली आहे. उमेश सर मला कळवत आहेत 44 आणि आत्ता धावांची आवश्यकता असेल ती 19. 6 चेंडू आणि 19. आपल्याला सामना आठवावा लागेल वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड 2020 वर्ल्ड कपचा. त्या ठिकाणी ब्रेथवेथने 4 षटकार मारले होते आणि सामना समाप्त केला होता. ह्या फलंदाजाला देखील तशीच फलंदाजी इथं करावी लागेल आणि ती करण्याची ॲबिलिटी, क्षमता याच्यामध्ये नक्कीच ठासून भरलेली आहे. गोलंदाज आहेत हेमंत केनी. हेमंत केनीला मला वाटते कदाचित यष्टीरक्षक काही कानमंत्र देत असतील, महत्त्वाच्या सूचना करीत असतील, मित्रा तू असा बॉल टाक, तू तसा बॉल टाक. आणि पहा शेवटचं हे षटक अतिशय निर्णायक षटक, ह्या सामन्याचं ह्या स्पर्धेचं भवितव्य ठरवणारं हे षटकाचं. आज काही बऱ्याचशा चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. निर्धाव षटकं पाहायला मिळाले, चौकार षटकारांची आत्तषबाजी पाहिली. आणि वाह, हा सुद्धा अलॉंग दी स्कारपेट चेंडू एक धाव येते, दुसऱ्या धावेचा थोडंसं लेझी क्रिकेट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडा फंबल झाला. दरम्यानच्या काळात 2 धावा आल्या. अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. चेंडू उरत आहेत ते 5 चेंडू 17 धावा, 17 धावा 5 चेंडू. घोट की उरण की घोट. चला सामना पुन्हा एकदा सुरू होतोय. पुढचा चेंडू घेऊन येतो गोलंदाज आणि इथे एक रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र हा प्रयत्न अंगलट येतोय आणि फलंदाज या ठिकाणी नाकाम होतोय. चेंडू मात्र निर्धाव जातोय. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील आणि 17 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवर चौकार, एक षटकार मारावाच लागेल. यातील जर एक चेंडू जर ह्या गोलंदाजाने निर्धाव काढला ना तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होईल. चांगली स्पर्धा. हा चेंडू आणि उंच आहे, क्षेत्ररक्षक आहे का पाहावं लागेल. नाही, क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनून तिथे राहिलाय आणि इथे आम्हाला इशारा पंचांकडून येतोय 6 धावांचा. आता मात्र या ठिकाणी समीकरण असं ह्या सामन्याचं 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. चांगला ह्या जर षटकारावर आहे ना सामन्याचं भवितव्य. थोडंसं सामना कदाचित देवांश 11 नवघर संघाच्या बाजूने झुकतो. ह्या षटकारामुळे बराचसा फरक पडतोय. पुढचा चेंडू घेऊन येतील गोलंदाज. इथे मात्र पाहूया आणि इथे सुद्धा चौकार येतोय. लागोपाठच्या 2 चेंडूवर षटकारानंतर चौकार. पुन्हा एकदा चुरस निर्माण झाले. चला लवकरात लवकर पंच सांगतायत, फिल्डरना सांगतायत की आपण आपापल्या जागेवर जायचंय. 2 चेंडू, आता फक्त 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 2 चेंडूमध्ये 7 धावा कंपल्सरी चेसिंग आहे. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार. अगोदरचे चेंडू चांगले टाकले होते. अगोदरचे 3ही चेंडू चांगले टाकले होते.
आता दोन चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे, सामना आला कुठे, या सामन्यामध्ये पाहावं लागेल. अंचल इंडियन आर्मी घोट जिंकेल की देवांश इलेव्हन नवघर उरण जिंकेल, ह्या चेंडूवर खऱ्या अर्थाने गणित अवलंबून असेल. आणि इथे मात्र फुल टोल वसूल केलेला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळत आहेत 4. येतोय दणदणीत चौकार. 3. रविवारी या स्पर्धेत पुन्हा खेळण्यासाठी येईल हे ठरवणारा हा शेवटचा चेंडू. अतिशय महत्त्वपूर्ण असा हा बॉल असेल. आतापर्यंत यांच्या गोलंदाजीवर 2 चौकार आणि 1 षटकार आलेला आहे. 1 दुहेरी धाव आली आहे. 19 धावांची आवश्यकता असताना 5 चेंडूमध्ये. इथे पाहूया आणि हो अचूक झेल घेतलाय आणि इथे मात्र पहा घोट संघ विजय झालाय. घोट संघाचं अभिनंदन. विश्वास पाटील, तुमचा अतिशय चांगला खेळ बघण्याची संधी मिळाली त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि संपूर्ण तुमच्या टीमचे या ठिकाणी अभिनंदन. आपण आपली भेट होणार आहे येत्या रविवारी 3ऱ्या दिवशी. चला तुम्हाला शुभेच्छा असतील. हरणारा संघ सुद्धा या ठिकाणी चांगली फाईट आपण केलीत मित्रांनो आणि शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगला. खरोखर या स्पर्धे